आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. आपण पाहत आहात ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26. प्रभाग क्रमांक 22 मधील भाजपच्या विजयी उमेदवार नम्रता कोळी यांच्याशी राम माळी यांनी केलेला जनादेश संवाद. नमस्कार, मी राम माळी. जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहता जनादेश टीव्ही न्यूज. आपली माणसं, आपला देश. पाहत राहा जनादेश. आपण आता ठाण्यामध्ये प्रभाग क्रमांक 22 मधील निवडून आलेला उमेदवार नम्रता कोळी यांच्याशी आपण जनादेशच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत आणि सर्वप्रथम आपण त्यांचं अभिनंदन करणार आहोत. नमस्कार, जनादेश टीव्ही न्यूज मध्ये आपलं प्रथम स्वागत. आपण भरघोस मताने निवडून आल्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया द्या? नक्कीच. दुसरी टर्म माझी ही आहे आणि दुसऱ्या टर्ममध्ये सुद्धा कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं आणि एवढ्या भरघोस मताने निवडून आणणं म्हणजे मी मतदारांचे खरोखर आभार मानेन. कारण का त्यांनी सोडले आहे, सोडले आहे. त्यांनी विकासाला प्राधान्य दिले. त्यांनी केलेली कामं, समाजसेवेची कामं असू देत, विकासाची कामं असू देत, त्यांनी त्यांची जाण ठेवलेली आहे आणि चांगल्या यांनी मतदान केलेलं आहे. त्यामुळे सर्वाधिक मताधिक्याने सगळेही चारही उमेदवार निवडून आलेले आहेत. साधारण आपण किती मतधिक्याने निवडून आलेला? मला जवळजवळ 16,000च्या वर एकूण मतदान झालेलं आहे आणि 8,000च्या आसपास लीड आहे. या निवडणुकीत आपण निवडून आला त्याचं श्रेय आपण कोणाला द्या? नक्कीच मी निवडून आले त्याचं सगळं श्रेय माझ्यात नव्हतं. माझे पती जयंत कोळी त्यांची सगळी मेहनत आहे. ते इथे कार्यरत आहेत या प्रभाग क्रमांक 22मध्ये पक्षामध्ये. खूप वर्ष झाली त्यांनी समाजसेवेची कामं, जवळजवळ 15-20 वर्ष झाली त्यांची कामं आहेत आणि त्यांचं सगळे श्रेय जे आज माझ्या वाट्याला येते आमच्या फॅमिलीचा, पूर्ण कुटुंबाचा आशीर्वाद आहे. आमचे वरिष्ठ पक्षश्रेष्ठ ज्यांनी मला माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संधी दिली. आमचे जनसेवक आमदार संजय केळकर, रावकले, जिल्हा अध्यक्ष संतोषजी खंडे, प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, सगळ्यांनीच तो विश्वास आमच्या दोघांकडेही दाखवला आणि आम्हाला संधी दिली. त्याच्याबद्दल मी नक्कीच त्यांचे धन्यवाद. आता सर्वप्रथम आपण निवडून तर आला नगरसेवक आपणच प्रभागामध्ये ज्या काही समस्या आहेत त्या कोणत्या समस्याला प्रथम आपण प्राधान्य द्या? मी नक्कीच जवळजवळ 5 वर्ष आमची टर्म संपून आणखी 3.5 वर्ष आम्ही काम आलेलोच आहे. सगळ्यात मोठा म्हणजे टाईम म्हणजे कोरोनाचा टाईम आम्ही बघितलेला आहे. आम्ही कधीच आमच्या जनतेची, मतदारांची कधी साथ सोडली नाही. आम्ही रस्त्यावर उठून काम करणारी लोक आहोत आणि समाज जी निधीची कामं म्हणा, लोकांना विकासची प्राधान्य देण्याची कामं असाल तर आम्ही आता तुम्ही बघत असाल तर पाण्याची टाकी जी खालून रोडला पास केली आहे प्रश्न म्हणजे खूप मला त्याच्यासाठी संघर्ष करावा लागला. जवळजवळ 30 लक्ष लिटर अशी MLBची 5 MLBची कपॅसिटीची ती टाकी जलकुंभ बांधण्याचा आताच शुभारंभ झालेला आहे आणि नक्कीच या एरियामधल्या पाण्याचा सगळा जी समस्या आहे ती नक्कीच निवारण होणार आहे. कारण का लोकसंख्या वाढते, SRDचे प्रोजेक्ट होत आहे, त्याच्यामुळे नक्कीच इथे लोकसंख्या वाढणार आहे. आणखी त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा पाण्याचा सॉल्व्ह होणार आहे. तसंच आमची जी चरई जो परिसर आहे, चरई परिसरामध्ये तुम्ही बघत असाल की आता येणाऱ्या काळामध्ये ही पाण्याची समस्या नक्कीच वाढलेली आहे. आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब, ते जेव्हा ठाण्यामध्ये आले तेव्हा त्यांनी ठाण्याचा विजन हा नक्कीच लोकांना क्लिअर केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये ते काळू धरण आहे ते बांधण्याचं प्रोव्हिजन करतात. कारण का जे MMRD विजन आपले जे वाढत आहेत त्यांच्या येणाऱ्या काळामध्ये नक्कीच पाण्याची समस्या इथे निर्माण होते आणि ती भेडसावणार आहे, गंभीर समस्या होणार आहे. त्याच्यासाठी आम्ही त्या जलकुंभाचा नक्कीच प्रयत्न करू आणि वेगवेगळी विकास कामं आहेत त्याच्यावर नक्कीच आपला 22 क्रमांक प्रभाग जो आहे तो जुनी वस्ती आहे, जुना ठाणं म्हणून ओळखलं जातं. त्याच्यात बऱ्याच ज्या बेसिक ज्या सुविधा हे झालेल्या आहेत कमी आहेत तर नक्कीच आम्ही डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. जयेंद्र कोळी सर, आपल्याला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की आपणही गेल्या 15-20 वर्षापासून प्रभागामध्ये काम करत असतात भाजपाचं, आपलाही सहभाग तितकाच मोलाचा आहे. त्याबद्दल आपण नम्रता कोळी मॅडम ज्या आहेत त्यांचा दुसरी टर्म आहे, त्यांचाही तितकाच आपल्या कामामध्ये वाटा आहे, त्याबद्दल आपण काय सांगा?
महत्वाचं पहिल्या टर्म मध्ये त्या सुरुवातीला हाऊस वाईफ होत्या आणि घरात डायरेक्ट ते त्यांना तिकीट म्हणजे सभागृहात गेल्या आणि त्यांनी जी विकासाचा धडाका लावला. या 5 वर्षात त्यांच्या 17 ते 22च्या कार्यकाळात अनेक जी विकासाची कामं केली. आमचं जुनं हे होतं ते सगळं म्हणजे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरवरती त्यांनी लक्ष दिलं. जुनं सगळं होतं, बऱ्याच गोष्टी होत्या सगळ्या नवीन केल्या. 5 मोठे रस्ते आहेत जे कॉन्क्रिटीकरण केलं, त्याच्यामुळे आज ऍक्सिडेंट होत नाही. नाही तर आमच्या बाजूचा हा मोठा सिडको रस्ता होता जो वरती खाली होता, त्याच्यामुळे बरेच ऍक्सिडेंट झालेले. जवळजवळ चंद्रशेखर साहेब होते त्या टायमाला तो अर्धवट राहिलेला रस्ता त्यांनी मार्गी लावला आणि तशा अनेक आणि जी 30 लक्ष लिटरची टाकी बांधल्यामुळे आज आमचा पूर्ण परिसर पाण्याची एवढी मुबलकता होणार आहे आणि सगळं म्हणजे सगळ्यांना पाण्याचा प्रश्न निघून जाणार आहे. त्याच्यानंतर अनेक असे त्यांनी विजन दिलेले आहेत ज्याची म्हणजे ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही माध्यम म्हणून त्यांना मदत करतो, पण त्यांचं जे श्रेय आहे ते त्यांचं आहे आणि अशीच पुढील काळात त्यांची विकासाची कामं घडो मी देवाला प्रार्थना करतो. ते नक्कीच. आणि अजून एक मला असं प्रश्न विचारायचा आहे की जनादेश टीव्ही न्यूज चॅनलला आपण कितपत श्रेय द्यावं? जनादेश टीव्ही न्यूज चॅनल या आमच्या 15 दिवसाच्या प्रचाराच्या जर्नीमध्ये आमच्या सतत सोबत होता. त्यांच्या न्यूज हे आमचे प्रचाराचे प्रत्येक मोमेंट हे कॅप्चर करत होते आणि त्याच्यामुळे ते सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहोचत होते आणि त्याच्यामुळे लोकांना मिनिटाची खबर लागत होती. हे जनादेश नक्कीच आवडते. नक्कीच. तुम्हाला जनादेश टीव्ही न्यूजच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. ब्युरो रिपोर्ट जनादेश.